मित्र आपण सर्वजण आज आपल्या आपल्या बुद्धीचा आपण किती वापर करतो आणि किती विचार क्षमता आपल्यात आहे ते बघणार आहे. तर मित्र चला आपण एक कहाणी आज सांगेन तुम्हाला, त्याच्यावर एक प्रश्न आहे आणि त्याचं सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. तर एक जंगल असतं घनदाट. पहिले जंगल घनदाट होतं, सर्व पक्षी राहायचे, सर्व व्यवस्थित होतं. पण काही दिवसांनी उन्हाळा लागला आणि उन्हाळा लागल्यानंतर सर्व पक्षी परेशान, पाणी मिळत नव्हतं, काही सर्व पक्षी परेशान झाले आणि सर्व पक्षी आपल्या आपल्या पद्धतीनं उडून गेले. आणि त्या जंगलात एक कावळा नावाचा असा पक्षी होता. पण हा पक्षी जंगल सोडून गेलाच नाही. आणि कालांतराने उन्हाळा लागला. उन्हाळ्यानंतर मग पाणी कुठे त्या कावळ्याला मिळतच नव्हतं, जिथं होतं तिथलंही संपून गेलं. कावळा त्या पाण्यासाठी खूप भटकू लागला, जिथे नाही तिथे पाणी शोधू लागला, पण पाणी कुठंच मिळत नव्हतं. त्यानंतर कावळा एक दिवस गावाकडे गेला आणि गावात एका झाडावर बसला. झाडावर बसला असता तिला एका एका घरापुढे एक मडकं दिसलं आणि त्या मडक्यात थोडं पाणी होतं. तर कावळ्याला प्रश्न पडला, आपण मडक्यात जाऊ शकत नाही, आपली चोचही त्या मडक्याच्या त्या बुडापर्यंत पोहोचत नाही, तर पाणी प्यावं तर कसं प्यावं. पण तरी त्या कावळ्याने युक्ती लढवली आणि तरीही त्या मडक्यातून त्याने पाणी पिलं. तर ते पाणी कसं पिलं असेल ते सर्वांनी, व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा यूट्यूब ग्रुप असेल, त्यावर कमेंट करून सर्वांनी सांगावे. कारण आपण आपली बुद्धी आपण किती चालवतो याच्यावरही लक्षात येईल. आणि लगभग काही लोकांना माहिती पण असेल, पण तरीसुद्धा आपण एक एन्जॉय म्हणून, खेळ म्हणून आपण आज आपली आपली बुद्धी टेस्ट करणार आहे. तर सर्वांनी कमेंट करावे.